आता नेवासा शहरात आलंय दी सॅनिटरी स्टुडिओ. टाइल्स, बाथरूम फिटिंग्स आणि सॅनिटरी वेअरचं फॅक्टरी आउटलेट. स्टाइल्स 28 रुपये स्क्वेअर फूट पासून, कमोड 1399 मध्ये, बेसिन 500 पासून सुरू. दर्जेदार, स्टायलिश आणि टिकाऊ मटेरियल, तेही फॅक्टरी प्राइस मध्ये. बचतही आणि क्वालिटीही. म्हणूनच रिनोव्हेशन असो वा नवं घर, त्यासाठी एकच नाव, दी सॅनिटरी स्टुडिओ. आपल्या शोरूमचा पत्ता दी सॅनिटरी स्टुडिओ, श्री पावन गणपती मंदिरासमोर, नेवासा फाटा रोड, नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. त्यामुळे आता उशीर करू नका, आजच भेट द्या दी सॅनिटरी स्टुडिओला. कोपरगाव तालुक्यातील एसगाव शिवारात शेतात घास कापत असलेल्या शांताबाई अहिल्याजी निकोले, वय 60, राहणार भास्कर वस्ती, कोपरगाव, यांच्यावर सोमवार दिनांक 10 नोव्हेंबर सकाळी 10च्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. त्यात शांताबाई यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात मोठा जमाव जमला. संतप्त नागरिकांनी नगर मनमाड महामार्गावर 6 तास रास्ता रोको आंदोलन केले. प्रशासनाने नरभक्षक बिबट्याला मारण्याचे आदेश दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. गेल्या 5 दिवसातील बिबट्याच्या हल्ल्यातील मृत्यूची शहराजवळील ही दुसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. आमच्या घराच्या 100 फुटावरून जर आमची माईला ओढून गेली, बिबट्यानी मारली, आम्ही शेतकऱ्यांनी शेती करायची की नाही? खायचं काय आम्ही? आमचा दूध धंदा आहे. आमच्या माईला रानात गवताला जातात, लेकरं शाळा जातात. आम्ही काय सगळं अधांतरी झालं, सगळं अधांतरी. कोणाच्या भरतीवर आम्ही काय करायचं? प्रशासन काय करीत नाही, स्थानिक संस्था काय करीत नाही, काय एकदम भयानक चित्र आहे. आता तुम्हाला सांगतो, आम्ही जोपर्यंत तो बिबट्या मारला जाणार नाही, तोपर्यंत ह्या महिलेचा मृतदेह आम्ही जाणार नाही. हे तुम्हाला सांगतो, आजच सांगतो आम्ही. जोपर्यंत तो नरभक्षक बिबट्या पकडला जाणार नाही, मारला जाणार नाही, तोपर्यंत आम्ही या महिलेचा इथं मृतदेह असाच ठेवणार. आम्ही पूर्ण रस्ता हवे, नगरमाडा हवे, पूर्ण तोपर्यंत जाम ठेवणार, जोपर्यंत आम्हाला त्याचा निर्णय लागत नाही. आता मला बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. मी याच्या संदर्भामध्ये तातडीनं जी काही कारवाई करायला पाहिजे, म्हणजे त्याची परवानगी शूट करण्याची, त्याच्यानंतर ह्यांना पकडण्याच्या करता अधिक पिंजरे लागतात आणि इतर बऱ्याचशा गोष्टी लागतात, किंवा ते तिकडे येऊ नये म्हणून काही त्यांना घाबरवण्याच्या करता पण काही गोष्टी करतात. मी जे काही पुण्याच्या संदर्भात केलं ते तुमच्या कलेक्टरशी पण बोलतो आणि त्या पद्धतीनं मी करून देतो. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसामध्ये बिबट्यामुळे मानवाची जी आपल्याकडे डेथ झालेली आहे आणि त्यांच्यासोबतच आपल्याकडे खूप इन्सिडेंट जे कॅटल डेथचे किंवा ह्युमन डेथचे रिपोर्ट होतात. त्या अनुषंगाने आज जिल्हास्तरीय जी प्राणी क्लेश समिती आहे त्याची बैठक कॉल केली होती आणि या बैठकीमध्ये जिल्हास्तरीय सर्व अधिकारी, पोलीस अधीक्षक साहेब, सीओ जिल्हा परिषद, डीसीएफ, फॉरेस्ट डिपार्टमेंटचे सर्व लोक आणि इतर सर्व संबंधित यंत्रणा या ठिकाणी उपस्थित होती. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटला बिबट्यांच्या या हल्ल्यांचे प्रतिबंध करण्यासाठी त्यांना जे पण लागणारे उपकरण आहे, त्यांचे साहित्य वगैरे आहे, त्याची सर्व जी मागणी आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटने जिल्हा प्लॅनिंग कमिटीकडे केली आहे, त्याला पण आम्ही माननीय पालकमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना अप्रुव्हल देतोय. आणि त्याच्यासोबतच आपण जे पर्टिक्युलर बिबट्या या इन्सिडेंटमध्ये कोपरगावच्या विषयाबद्दल जे आपल्याकडे जिल्ह्यामध्ये मागील 1 आठवड्यामध्ये 2 ह्युमन डेथ ज्या कारणामुळे झाली आहे, त्यांच्या बिबट्याच्या ठार करण्याचे प्रस्ताव सुद्धा डीसी साहेबांनी शासनाकडे सादर केलेला आहे. शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर ती सुद्धा कारवाई करण्यात येईल आणि जिल्हास्तरीय सर्व यंत्रणा तसेच फॉरेस्ट डिपार्टमेंटची सर्व यंत्रणा याच्यामध्ये लोकांच्या त्या ठिकाणी अवेअरनेसचा पार्ट असेल, बिबट्यांचे कॅप्चर करण्याचा पार्ट असेल, त्यासाठी पूर्णपणे तयारी करत आहे आणि पुढील काही दिवसामध्ये याचे चांगले रिझल्ट्स आहेत जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसणार आहे.